नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर खास आहे कारण की मी मधुरा जाधव तुम्हाला दररोज या YouTube चॅनलवर शिकवणार आहे बुद्धिमत्ता हा विषय, ज्यामध्ये तुम्हाला बृहमुंबई महानगरपालिकेच्या म्हणजेच BMCच्या ज्या जागा आल्या आहेत त्यामध्ये बौद्धिक चाचणी हा जो विषय आहे त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतील आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊन गेलेले आहेत याचा एक व्यवस्थित आराखडा सांगणार आहे किंवा आपण त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, तर ही 60 दिवसांची आपली सिरीज आहे ज्यांचं नाव आहे विजेता सिरीज. यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्नांचा सध्या समावेश केलेला आहे. जर याच पद्धतीने दररोज लेक्चर होत जातील, तुम्हाला जर लेक्चर आवडलं तर नक्की लेक्चरला लाईक करायचे आणि कमेंट मध्ये सांगायचं आहे लेक्चर कसं वाटलं ते. ठीक आहे, करूयात आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात. तोपर्यंत पटकन सगळ्यांनी लेक्चरला लाईक करून घ्यायचंय. चला, पहिला प्रश्न काय दिसतोय? जर मशीन या शब्दाचा संकेत 19, 7, 9, 14, 15, 20, 11 असा असेल तर डेंजर या शब्दाचा संकेत तुम्ही कसा लिहाल? 4 ऑप्शन त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत म्हणजे दिलेले आहेत, हो ना. मग आता इथे व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या. मशीन, आता एम हा वर्ण कितीवर आहे? 13 वर. ए हा 1 वर आहे, सी 3 वर आहे, एच 8 वर आहे, आय 9 वर आहे, एन 14 वर आहे, ई 5 वर आहे. पण यांनी काय केलंय? 19 म्हणजे 6 ऍड केले, याच्यात 6 मिळवले, याच्यात 6 मिळवले, याच्यात 6 मिळवले, याच्यात 6 मिळवले, याच्यात 6 मिळवले आणि याच्यात सुद्धा 6 मिळवले. हो की नाही? म्हणजे प्रत्येक वर्णाच्या मूळ स्थानामध्ये त्यांनी 6 मिळवले. मग आता आपल्याला करायचं आहे डेंजर या शब्दासाठी. डी किती वर आहे? 4 वर, ए 1 वर, एन 14 वर, जी 7 वर, ई 5 वर, आर 18 वर. प्रत्येकामध्ये आपल्याला 6 मिळवायचे आहेत. मग आता बघा, 6 4 10, 6 1 7, 14 आणि 6 20, 6 12 1 13, 11 आणि 24. उत्तर काय आलं? 10 7 20 13 11 24. पर्याय क्रमांक आला तिसराच. सोपाच प्रश्न होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, विधान दिले आहेत आणि काही निष्कर्ष दिलेले आहेत. विधान काय आहेत? सर्व आंबे वांगी आहेत, सर्व वांगे टोमॅटो आहेत, काही टोमॅटो संत्र आहेत. तर निष्कर्ष सांगितले, काही संत्र वांगी आहे, काही वांगी आंबे आहेत, काही आंबे संत्र आहेत आणि सर्व टोमॅटो आंबे आहेत. ऑप्शन दिलाय फक्त 4, फक्त 1 किंवा 2 यापैकी एकच, फक्त 2, फक्त 1 आणि 3. मग आता बघूया, सर्व आंबे वांगी आहे, सर्व आंबे वांगी आहे, सर्व वांगी टोमॅटो आहे, काही टोमॅटो संत्र आहे. यांवरून आपण दिलेले निष्कर्ष किंवा अनुमान एकदा चेक करूयात. काही संत्रे वांगी आहेत का? काही वांगी आंबे आहेत का? आपण बाहेरून आत चाललोय, काहीचा वापर बरोबर आहे. काही आंबे संत्र आहेत का? नाही. सर्व टोमॅटो आंबे आहेत का? नाही. यावरून उत्तर तर आलंय आपलं फक्त 2 बरोबर. किंवाची आकृती असल्यामुळे, किंवा आपल्याला ऑप्शन मध्ये दिल्यामुळे आपल्याला 2 आकृत्या काढाव्या लागतात. मग दुसरी आकृती कशी काढायची बघा. सर्व आंबे वांगे आहेत, सर्व वांगे टोमॅटो आहेत. तर काही टोमॅटो संत्र आहेत, तर संत्र्यांना या आंब्यामध्ये पण थोडासा भाग कॉमन करायचा. आता बघा, काही संत्र वांगे आहेत का? तर काही संत्र वांगे आहेत का? काही संत्र वांगी आहेत. हा बघा हा भाग. काही वांगे आंबे आहेत का? वांग्यापासून आतमध्ये येतं, बरोबरच आहे. काही आंबे संत्र आहेत का? तर हा बघा हा भाग. आणि सर्व टोमॅटो आंबे आहेत का? नाही. म्हणजे पर्याय निष्कर्ष चौथा तर चुकलेलाच आहे. अशा वेळेला खरं उत्तर काय पाहिजे? बघा, इथे चुकलंय, बरोबर आहे. हे दोन्ही बरोबर आहे, चूक आहे. म्हणजे 1 किंवा 3, कारण की एका आकृतीत बरोबर येतं, एका आकृतीमध्ये चुकत आहे. आणि 2, आणि 2चा अर्थ असतो 100% बरोबर. आता जेव्हाही ऑनलाईन पेपर होतात त्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. नाही तर पुन्हा म्हणाल असे कठीण प्रश्न विचारले जात नाही, असं काही नाही. ग्रॅज्युएशन, 12th बेस पेपर माहितीये ना, पेपर पॅटर्न सगळ्यांनाच माहित आहे. कसे प्रश्न येणार आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. ओके, करूयात पुढच्या प्रश्नांना सुरुवात. आहात सगळे तयार? तर बघा, प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मांडणीचा काळजीपूर्वक अभ्यास करा. वरील मांडणीमध्ये असे किती चिन्ह आहेत त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या आधी लगेच एक संख्या आणि नंतर लगेच एक व्यंजन आहे. चिन्हाच्या आधी एक संख्या आहे, चिन्हाच्या नंतर एक व्यंजन आहे. स्वर नको,
व्यंजनच पाहिजे. ऑप्शन दिलाय 1, 2, 3, 4. आता काय करायचं, याच्यामध्ये जेवढे चिन्ह दिसत आहेत ना त्या चिन्हांना आपण अंडरलाईन करू, किंवा मी ही असंच्या असं खाली लिहिते म्हणजे आपल्याला अजून सविस्तर समजेल. 5 D E F 6 स्टार K 4 B M 1 डॉलर J हॅश H L 7 @PTU2RQ. ठीक आहे. ठीक आहे. आता जिथे चिन्ह दिसतात ना ते चिन्ह आपण अंडरलाईन करून घेऊ. हा एक चिन्हाचा भाग दिसला मला, दुसरा चिन्हाचा भाग दिसला, तिसरा चिन्हाचा भाग दिसला आणि इथे चौथा चिन्हाचा भाग आहे. 4च चिन्ह आहेत. आता त्यांनी आपल्याला अट काय सांगितली आहे, चिन्हाच्या आधी संख्या पाहिजे. चिन्हाच्या आधी संख्या आहे, चिन्हाच्या आधी संख्या आहे, चिन्हाच्या आधी संख्या आहे का नाही, म्हणजे हा कट झाला आहे. चिन्हाच्या नंतर काय पाहिजे, व्यंजन पाहिजे. चिन्हाच्या नंतर व्यंजन आहे, चिन्हाच्या नंतर व्यंजन आहे, चिन्हाच्या नंतर व्यंजन आहे. याचा अर्थ एकूण किती वेळा झालं, असं 3 वेळा झालं, म्हणून पर्यायी क्रमांक सुद्धा आपला तिसराच येणार आहे. सोपाच प्रश्न होता. पुढचा प्रश्न काय आहे बघा. काही घोडे आणि तेवढीच माणसं एका प्रवासाला निघालेले आहेत. त्यापैकी निम्म माणसं घोड्यावर बसून आहेत तर उरलेले पायी चालत आहेत. अशा वेळी जमिनीवर एकूण पायांची संख्या ही 70 असताना त्या समूहात एकूण किती घोडे असतील. आता जर आपण पाहिलं, आधी घोडे विचारले, 10 चोक 40, जेवढी माणसं तेवढेच घोडे. मग बघा 10 चोक 40, 40 आणि माणसाचे 2 पाय, किंवा माणसंच घेऊ फक्त आपण. समजा आता हे झाले घोड्याचे पाय, माणसाचे 40 आणि 20. जमतंय का, नाही जमत आहे, बरोबर आहे. मग आता 12 बघूयात आपण. एकूण पायांची संख्या 70 सांगितली आहे. 12 बघू. 12 चोक 48 आणि 12 दुने 24. जमतंय का, पुन्हा जमत नाही. आता 14 चोक 4 चोक 16 6 झालाय, 4 1 4 आणि 1 5, हो ना. मग उरले 14च माणसं. अधिक 28 जमतायत का बघा बरं. आधी आपल्याला काय करायचंय, एकूण किती घोडे आहेत ते बघा, मग जेवढे घोडे असतील तेवढीच माणसं असेल. आपण या पद्धतीने एकदा करून बघूया. समजा 10 घोडा आहेत, 10 माणसं आहेत. 10 चोक 40 आणि 10 दुने 20 किती झाले, 70 झाले. एकूण पायांची संख्या 70 झाली का, अजिबात नाही ना मॅडम, 60 झाली. आता आपण 12 घोडे आहेत. 12 घोडं 12 माणसं. 12 चोक 48 आणि 12 दुने 36. योग्य आहेत. आता सगळ्यांनी इथे नीट लक्ष द्यायचंय. जर आपण प्रश्न वाचला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की त्यांनी काय सांगितले. कळलं. काही माणसं घोड्यावर बसलेले आहेत तर त्याच्यापेक्षा निम्मे माणसं ही पायी चालत आहेत. मग आता जर आपण विचार केला 14चा, 14 चोक 56, मग 14च माणसं आहेत, बरोबर आहे. 14 पैकी 7 जण घोड्यावर बसलेत, 7 जण खाली चालतायत. माणसं किती, घोडे किती, हा आहे तो प्रश्न. समजलं. आता समजा 10 घोडे आहेत, बरोबर आहे. 10 घोडे म्हणजे 10 माणसं. 10 माणसांपैकी 5 माणसं घोड्यावर बसणार, 5 माणसं पायी चालणार, म्हणजे 50 पाय झाले. म्हणून पर्याय पहिला चुकला. आता 12 आहे. 12 घोडा आहेत म्हणजे 12 माणसं आहेत. 12 पैकी 12चे निम्मे 6 माणसं पायी चालणार, 6 माणसं घोड्यावर चालणार. 60 झालं. 16 तर येणारच नाही, कारण 14चा तर आपला ऑप्शन बरोबरच आलेला आहे. त्यामुळे प्रश्न वाचताना आपल्याला व्यवस्थित वाचायचा आहे. ठीक आहे. सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. पुढचा सांकेतिक भाषेचा प्रश्न काय सांगितलंय बघा. एका सांकेतिक भाषेत डॉक्टर हा शब्द C4BS4Q असा लिहितात, तर टीचर हा शब्द कसा लिहिता येईल. पुन्हा 4 ऑप्शन दिलेले आहेत. डॉक्टर हा शब्द विचारले, DOCTOR,
DC, O4, CB, TS, O4, RQ. बरोबर आहे. D च्या आधी एक पद, C च्या आधी एक, B, T च्या आधी एक, R च्या आधी एक. हो ना. मग आता O जो आहे तो काय आहे? स्वर आहे. स्वर AEIOU हे इंग्रजीतले स्वर आहे. O कितीवर दिलाय? 4 वर. हा 5 वर, 3, 2, 1 वर. कुठला शब्द विचारलाय? टीचर. TEACHER. स्वर कुठला आहे? ई कितीवर आहे? 2 वर. ए कितीवर आहे? 1 वर. ई कितीवर आहे? 2 वर. टी च्या आधी एक एस येणार, सी च्या आधी एक बी येणार, एच च्या आधी एक जी येणार, आर च्या आधी एक क्यू येणार. हा ना. उत्तर काय आलं? C21 BG 2Q. इथे जीबी झालंय, इथे गडबड झालीये, इथे गडबड झाली. आता ऑनलाईन मध्ये जेव्हाही प्रश्न होतात तेव्हा काय असतं तर शेवटच्या मध्येच काहीतरी गडबड करतात. तुम्हाला सगळे पर्याय सारखे वाटतील. असा पर्याय असा जिथे थोडीशी बारीक मिस्टेक असेल ती शोधून काढावी लागते. ओके. चला पुढचा त्याच्यानंतरचा प्रश्न. रजनी एक तारा काढते. तिला जाणून घ्यायचे आहे की तिने किती तिरप्या रेषा काढल्या आहेत. 6, 5, 4, 3 तिरप्या रेषा म्हटल्यात. एक तिरपी रेष, दुसरी तिरपी रेष, तिसरी तिरपी रेष, चौथी तिरपी रेष. एकूण किती तिरप्या रेषा काढल्या? तर 4 तिरप्या रेषा काढल्या. एका रंगवण्याच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी एकदाच हस्तांदोलन केल्यास एकूण 78 हस्तांदोलने होतात. तर त्या स्पर्धेत एकूण किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता? ऑप्शन आहे 12, 13, 14, 15. जेव्हा आपल्याला एकूण हस्तांदोलने दिले जातील आणि किती व्यक्ती आहेत हे विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला काय करायचं? जेवढे एकूण दिलेले आहेत त्या एकूणची दुप्पट करायची. एकूण किती दिले? 78. 78 ची करा दुप्पट. 8 दुणे 16, 7 दुणे 14, 1 15. आता या आलेल्या संख्येला जवळची आणि मोठी असा पुढचा वर्ग घ्यायचा. 144 छोटा आहे. त्याच्यानंतर येणार 169 जो कितीचा वर्ग आहे? आपल्या 13चा. म्हणजे एकूण किती जण असतील? 13 जण असतील. हवं तर तुम्ही क्रॉस चेक करू शकता. n वजा 1 छेदात 2 चा फॉर्म्युला वापरून n वजा 1 13 ने 1 गेला 12, 2 ने भागलं 6, 13 78. सेम झालं ना. 13 जण होते, एकमेकांशी हस्तांदोलन केलं तेव्हा 78 वेळा झालं. तर जेव्हा एकूण दिला जाईल तेव्हा तुम्हाला या पद्धतीने करायचं. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा आपल्या कॅलेंडरचा प्रश्न. 4 एप्रिल 1988 रोजी सोमवार होता तर 3 नोव्हेंबर 1988 रोजी कोणता दिवस असेल? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. आता 4 एप्रिल 1988 लीप वर्ष आहे पण त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही कारण की फेब्रुवारी महिना याच्यामध्ये येतच नाही. ओके. तर 3 नोव्हेंबर 1988 चा वार. आता बघा एप्रिल हा जो महिना आहे या महिन्याचे एकूण किती दिवस असतात? 30. त्यापैकी पहिले 4 दिवस गेले, उरले 26 दिवस. त्या 26 ला 7 ने भागलं, 7 त्रिक 21, 22, 23, 24, 25, 26, 5 बाकी आले. मे महिना हा 31 चा असल्यामुळे त्याला 7 ने भागलं की बाकी 3 येते. जून महिना हा 30 चा असल्यामुळे त्याला 7 ने भागलं की बाकी 2 येते. जुलैचा महिना हा 31 चा आहे त्याला 7 ने भागल्यावर बाकी 3 येते. ऑगस्टचा महिना हा पण 31 चा आहे त्याला 7 ने भागल्यावर बाकी 3 येते. सप्टेंबरचा महिना 30 चा आहे त्याला 7 ने भागल्यावर बाकी 2 येते. ऑक्टोबरचा महिना हा 31 चा आहे त्याला 7 ने भागल्यावर बाकी 3 येते. तर नोव्हेंबरच्या महिन्याचे किती दिवस दिलेत आपल्याला? फक्त 3च दिवस दिलेत. आता दिलेल्या सगळ्या बाकींची बेरीज करायची. आता असं का केलं? 7 चोक 28, 29, 30, 31. 7 चोक 28, 29, 30 म्हणून जी बाकी येते ना तेवढीच लिहायची. हे सगळ्यांची बेरीज करा. 5, 5, 10, 5 त्रिक 15, 15 आणि 10, 25 ला 1 कमी 24, 24 ला 7 ने भागलं, 7 त्रिक 21, 22, 23, 24 बाकी किती आली? 3 आली. आता ही जी फायनल बाकी असते ना या बाकीला इथून उचलायचं, इथे ऍड करायचं. सोमवारच्या पुढे 3 दिवस. सोमवार पासून नाही, सोमवारच्या पुढे.
मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. म्हणजे 3 नोव्हेंबरला वार काय येणार तुमचा? गुरुवार येणार. सोमवार पासून नाही, सोमवारला सोडून धरा मोजायचं. नाहीतर सोमवार, मंगळवार, बुधवार घेणार अजिबात नाही. सोमवारच्या पुढे मंगळवार, बुधवार, गुरुवार हे घ्यायचं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न दिशाज्ञांचा आहे. एक व्यक्ती दक्षिणेकडे पाहत असून तो 135 अंशामधून डावीकडे वळतो व पुन्हा 45 अंशातून उजवीकडे वळतो, तर सध्या तो व्यक्ती कोणत्या दिशेकडे पाहत असेल? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. एक व्यक्ती दक्षिणेकडे पाहतोय. कुठे पाहतोय? दक्षिण. तो कुठे गेला? डावीकडे. 135 ही आहे डावी. 45, 45, 90, 45, 135. तेव्हा तो कुठे पोहोचला? ईशान्येकडे. आता इथे आल्यानंतर तो उजवीकडे गेला, पण किती? 45च गेला. आता तो फायनली कुठे आला? पूर्व दिशेकडे. उत्तर आहे आपलं पहिलाच. यालाच तुम्ही दुसऱ्या पद्धतीने करू शकता. त्याचं तोंड आहे दक्षिणेकडे. तो डावीकडे गेला, डावीकडे म्हणजे वजा 135. तो उजवीकडे गेला म्हणजे अधिक 45. मग दक्षिणच्या मागे वजा 135 अधिक 45 म्हणजे वजा 90. दक्षिणच्या मागे 90 अंशामध्ये आपली दिशा येते पूर्व. कुठल्याही पद्धतीने हे गणित तुम्ही सोडवू शकता. दररोज क्लास होईल आपला याच पद्धतीने. तुम्ही फक्त सेशनला लाईक करत चला. पुढचा. एका रांगेत अनिलच्या शेवटून 8वा क्रमांक आहे. त्याच रांगेत सुनील सुरुवातीपासून 16वा आहे. अनिल सुनीलच्या अगोदर 3ऱ्या स्थानावर आहे. तर रांगेत एकूण किती मुलं आहेत? 20, 19, 21, 22. आता 8 आणि 16 जरी आपण बेरीज केली तरी 24 येतं. ऑप्शन मध्ये कुठेच 24 नाहीये. याला म्हणतात ओव्हरलॅप मेथड. ठीक आहे, बघा. अनिलचा शेवटून 8वा क्रमांक आहे. शेवटून 8वा कोण झाला? अनिल. त्याच रांगेत सुनील सुरुवातीपासून 16वा आहे. सुनील सुरुवातीपासून 16वा आहे. ओके, आता बघा. अनिल सुनीलच्या अगोदर 3ऱ्या स्थानावर आहे. सुनीलच्या अगोदर पहिल्या, दुसऱ्या आणि 3ऱ्या स्थानावर आहे. बरोबर आहे. मग आता इथून जर मोजलं, 16च्या आधी 15 येईल, 15च्या आधी 14 येईल, 14च्या आधी 13 येईल. एकाच जागेवर 2 क्रमांक भेटले. 13 अधिक 8 21. दोनदा मोजलं म्हणून वजा 1 करा 20. इथून जर मोजलं 8च्या आधी 7 6 एकाच जागेवर 2 क्रमांक भेटले. 16 अधिक 5 21. दोनदा मोजले वजा 1 करा 20. किंवा 16 आणि 8 24. आता इथे नीट लक्ष द्या. मी इथून अशी मोजत गेली, यांना मोजले. इथून अशी मोजत आली, यांना मोजले. म्हणजे हे 4 जण जे आहेत त्यांना डबल मोजलं म्हणून 4 वजा गेले 20 20. कुठल्याही पद्धतीने करा, तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने करा. फक्त प्रश्नांची उत्तरे योग्य द्या. पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. एका रांगेत अनिलचा शेवटून 8वा क्रमांक आहे. सुनीलचा सुरुवातीपासून 16वा क्रमांक आहे. 16च्या आधी बरं ठीक आहे. अनिल सुनीलच्या अगोदर 3रा. अनिल काय? सुनीलच्या अगोदर पहिला, दुसरा, 3रा आहे. बरोबर. 16च्या आधी 15 14 13. इथे 8च्या आधी 7 6 5. मग आता इथून 13 आणि 8 झाले, वजा 1 केलं. 16 आणि 5 झालं, वजा 1 केलं. या दोघांची बेरीज केली, वजा 4 केलं. कारण आपण 4 जणांना डबल मोजलं. जितक्या जणांना मोजणार तेवढे वजा. आता इथे एकाला ह्यालाच मोजलेलं आहे दोनदा म्हणून वजा 1 केलं. ह्याला दोनदा मोजलं वजा 1 केलं. पण या 4 जणांना दोनदा मोजलं म्हणून वजा 4 केलं. आता आपलं फायनल उत्तर काय आहे? 20. तर त्या रांगेमध्ये एकूण किती जण होते? 20 जण होते. त्यानंतरचा आपला पुढचा घड्याळाचाच प्रश्न आहे. काय सांगितलेलं आहे? व्यवस्थित बघा. अ ही व्यक्ती एका स्थानापासून घड्याळी दिशेने 360 अंशीय कोनीय अंतर जाते. ब ही व्यक्ती त्या स्थानापासून घड्याळी दिशेने 180 अंश कोनीय अंतर जाते. तर त्या दोघातील कोनीय अंतर किती? 90 अंश, 180 अंश, 0 अंश, 360 अंश. घड्याळी काठी दिशेने आता समजा अ ही व्यक्ती 360 गेली, ब ही व्यक्ती 180 गेली. दोघातलं अंतर विचारले. 360 वजा 180. दोघांमध्ये अंतर किती आहे? 180 अंशाचं.
सोपा प्रश्न होता. दिशाज्ञानचा प्रश्न आहे, समजून घ्या. एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर जातो. तेथून पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर चालतो. तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल? 13 मीटर, 17 मीटर, 25 मीटर, 30 मीटर. आता एक मुलगा घरापासून दक्षिणेला जातोय, किती गेला? 23 गेला. पूर्वेकडे गेला आणि किती गेला? तर 12 गेला. पुन्हा उत्तरेकडे वळाला आणि किती गेला? 18 गेला. बरोबर आहे. सुरुवातीच्या स्थानापासून इथून तो आता आहे इथे. आता बघा, हा कर्ण तयार झाला म्हणजे आपल्याला पायथागोरसचा थेरम वापरायला लागेल. ही समोरासमोरची बाजू सारखी असते. ही 12 आहे म्हणजे ही पण 12. ही पूर्ण 23 आहे ना, या 23 मधनं एवढी 18 आहे. मग 23 मधनं 18 गेली की वरची उरली फक्त 5. मग एक बाजू 5 आहे, दुसरी बाजू 12 आहे. झालं, पायथागोरसच्या प्रमेयच्या दोन बाजू भेटल्या. एक बाजू आहे 5, 5चा वर्ग, दुसरी 12, 12चा वर्ग, 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, दोघांची केली बेरीज 169, जो कितीचा वर्ग आहे? 13चा. म्हणजे हा व्यक्ती सुरुवातीच्या स्थानापासून आता कितीवर आहे? तर 13 मीटरवर आहे, जो आपला आहे पर्याय क्रमांक पहिलाच. सेशन, लेक्चर, प्रश्न सगळं जे काही आवडत असेल तर तुम्ही सेशनला लाईक करा, कमेंट मध्ये सांगा कसं वाटतंय, आणि अजून कशा पद्धतीने प्रश्न घेऊन येऊ हे सुद्धा मला तुम्ही सांगू शकता. सगळ्यात सोपा टॉपिक जो तुम्हाला आवडत नाही, नातेसंबंधाचा. काय आहे बघा. आकाश हा अमृताचा पती आहे आणि आरतीचा भाऊ आहे. सुमेधा ही आरतीची आई आहे. तर सुमेधा आणि अमृतामध्ये काय नातं आहे? आई मुलगी, मावस बहीण, बहीण, सासू सून. आकाश काय आहे? अमृताचा पती आहे. आकाश अमृताचा पती. आकाश हा अमृताचा पती असून आरतीचा भाऊ आहे. बरोबर आहे. बरोबर. सुमेधा ही आरतीची आई आहे. आरतीची आई सुमेधा. तर सुमेधा आणि अमृतामध्ये नातं काय? आकाशच्या बहिणीची आई म्हणजे आकाशची आई. आता आपल्या पतीची आई म्हणजे आपली सासू, आणि आपल्या मुलाची बायको म्हणजे आपली सून. म्हणजे सुमेधा आणि अमृतामध्ये काय नातं झालं? तर सासू सुनेचं नातं झालं, म्हणून पर्याय क्रमांक 4 आला. नातेसंबंधाचा प्रश्न सोडवताना त्याला फोड करायची. पुढे 2010 या वर्षी 1 जानेवारी रोजी शुक्रवार होता, तर त्या वर्षात एकूण किती शुक्रवार येतील? 51, 52, 53, 54. आता 1 जानेवारी साधं वर्ष, सामान्य वर्ष. मग 1 जानेवारी 2010 ला म्हणजे सामान्य वर्षात 1 जानेवारी रोजी जो वार असतो तो वार त्या वर्षात 53 वेळा येतो. म्हणजे शुक्रवार हा वार 53 वेळा येणार. इथे लिहून ठेवते. सामान्य वर्षात 1 जानेवारीचा वार 53, त्या संपूर्ण वर्षात 53 वेळा येतो. तर उर्वरित सर्व वार 52 वेळा येतात. ठीक आहे. लीप वर्षाचं तुम्ही सांगू शकत असाल कमेंट मध्ये तर सांगा, नसेल तर मी तुम्हाला त्याच्यावर प्रश्न आणते, आणि तुम्ही जर नसेल सांगितलं तर मी पुढच्या लेक्चरला ते तुम्हाला एक्सप्लेन करून देते. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो, तर उरलेले सर्व वार हे 52 वेळा जातात. म्हणून शुक्रवार एकूण किती वेळा आले? 53 वेळा आले. पर्याय आपला तिसरा झाला. ओके. तर हे होते आपले आजचे प्रश्न. तर BMC साठी 2024 साठी जे विद्यार्थी अभ्यास करतात आणि ज्या विद्यार्थ्यांना असे नवनवीन व्हिडिओ बघायला आवडेल अशा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचंय, व्हिडिओला शेअर करायचंय. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. दररोज याच पद्धतीने आपण व्हिडिओ घेणार आहोत आपल्या टिकर मराठी YouTube चॅनलवर.
तर आज इथे थांबते. भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर. थँक यू.